अध्यक्ष महोदय, पुणे शहरात माझा हडपसर मतदारसंघ आहे आणि माझ्या हडपसर मतदारसंघामध्ये कोंढवा हा भाग आहे। या कोंढवा भागामध्ये प्रचंड मोठी लोकसंख्येची घनता आहे आणि ही घनता असल्यामुळं तिथं विद्युत पुरवठ्यामध्ये अनेकदा अडचणी निर्माण होत आहेत। संपूर्ण त्या कोंढवा परिसरामध्ये त्याच्यामध्ये कोंढवा खुर्द असेल, कोंढवा बुद्रुक असेल, येवलेवाडी असेल, NIBMचा भाग असेल, शिवनेरी नगर असेल, त्याच्यानंतर आमचा 5 नंबर असेल, 6 नंबर असेल, 42 असेल, 24 असेल, नवाजीस असेल, सगळ्याच भागामध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होतो आणि याचं कारण एक आहे की त्या भागामध्ये जे रास्तापेठ विभागाचं सेंट मेरी उपविभाग आहे त्याच्यामध्ये हा कोंढवा शाखा येते आणि प्रचंड असलेली ग्राहक संख्या, ही ग्राहक संख्या प्रचंड आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या शाखेचं विभाजन करण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला दाखवू इच्छितो की आजपासून 5 वर्षापूर्वी बरोबर 26/10/2020 रोजी मी तत्कालीन जे मुख्य अभियंता होते त्यांना पत्र दिलं होतं की याचं विभाजन करा। त्यावेळी त्याची ग्राहक संख्या 60,000 होती, परंतु 5 वर्ष पाठपुरावा करतोय, 5 वर्ष झाली तरी सुद्धा हा निर्णय झाला नाही। त्याच्यामुळे आता ती संख्या जवळपास 80,000च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे। त्या ठिकाणी अतिशय अरुंद अशा गल्ल्या आहेत, त्याच्यामुळे ही जी विद्युत तारा आहेत ह्या लोकांच्या बाल्कन्यांपासून गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत, सातत्यानं त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत। तर या विद्युत तारा हटवून अंडरग्राऊंड केबलिंग केलं जाईल का, हा माझा पहिला आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न आहे। दुसरा जो प्रश्न आहे तो असा आहे की त्या ठिकाणी जे सगळे बसवलेले बॉक्सेस आहेत, पावसाळ्यामध्ये त्या भागामध्ये पाणी साचतं आणि या बॉक्सेसमध्ये पाणी जातं आणि त्याच्यामुळं विद्युत पुरवठा खंडित होतो। मागच्याच वर्षी एक महिला पाण्यामध्ये करंट उतरल्यामुळे त्या ठिकाणी दगावली। तसंच याच बॉक्सचं झाकण नसल्यामुळं, गंजलेलं असल्यामुळं काम चालू असताना एक 10 वर्षाचा लहान बालक सुद्धा त्या कोंढवा परिसरामध्ये दगावलेला आहे। त्याच्यामुळं या सगळ्या ज्या काही तिथे त्रुटी आहेत याच्यासाठी आज जास्तीचा निधी देऊन या त्रुटी त्वरित दुरुस्त केल्या जातील का। तिसरा माझा प्रश्न आहे की उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की येवलेवाडी एक आणि कोंढवा एक असं 2 शाखा केल्या जातील, परंतु नियमाप्रमाणे 20,000ची ग्राहक संख्या असेल तर एक शाखा करता येते। या एकाच शाखेचं म्हणजे बाजूच्या NIBM मध्ये 26,700 ग्राहक आहेत, त्यांच्यासाठी 23 पदं मंजूर आहेत, 20 लोक काम करतात। लुल्ला नगरला 18,000 ग्राहक आहेत, 25 पदं मंजूर आहेत, 15 लोक काम करतात। कोंढव्यामध्ये 80,000 ग्राहक आहेत, 29 पदं मंजूर आहेत, प्रत्यक्ष कामावर 25च माणसं आहेत। त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करून याचे 5 वर्षापूर्वी 2 मागितले होते, आता 5 वर्ष झाली तर 4 शाखा केल्या जातील का। या प्रत्येकाची संख्या 20,000च्या वरती कायद्याप्रमाणे जाते। त्याच्यामुळे उत्तरात असं म्हटलं की आर्थिक त्या सगळ्या विभागाचं बघून केलं जाईल, पण संपूर्ण पुणे शहरामध्ये मुख्यमंत्री साहेब अशी परिस्थिती आहे। त्यामुळे सगळ्या पुण्याचं हे एकदा पाहणी केली जाईल का आणि या विभागाच्या आणि उपविभागाच्या ज्या रचना आहेत त्या पुन्हा एकदा सगळ्या केल्या जातील का आणि त्यानुसार कोंढव्याला एक उपविभागच केला जाईल का आणि त्याच्या आतमध्ये 4 शाखा केल्या जातील का, हा तिसरा प्रश्न। आणि चौथा आणि शेवटचा अतिशय पॉइंटेड प्रश्न की 5 वर्ष पत्राला लागली, हे आज जेव्हा उत्तर दिलं जाईल त्यावेळी विहित कालमर्यादा सांगितली जाईल का, किती कालावधीत होणार आणि तोपर्यंत जर 2च विभाग करणार असू तर त्याला जास्तीचे कर्मचारी मंजूर केले जातील का। कारण कर्मचाऱ्यांच्या वरती अंगावर धावून जाणं, 14 तास लाईट जाते कोंढव्यामध्ये, तर याचं मला स्पेसिफिक उत्तर आपल्या माध्यमातून मिळेल का।